नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामधला आणखी एक महत्त्वाचं पद ज्याला आपण काय म्हणलो जातो तर लॅब टेक्निशियन्स हे पद असणार। या लॅब टेक्निशियन पदाची पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि त्याचबरोबर या पदाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी कोणत्या प्रकारची पुस्तकं वापरायची आहेत याबद्दलची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग बघा काय झालं तर आरोग्य विभाग पदभरती 2026 लॅब टेक्निशियन्स पद भरती याच्या विषयीची पात्रता, परीक्षा पद्धत आणि पुस्तक यादी। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वातंत्र्य दिनानिमित्तची जी काही 999 रुपयांची ऑफर असणार आहे ही अजूनही जारी असणार आहे, ज्यामध्ये बघा पशुसंवर्धन असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, लॅब टेक्निशियन्स असेल, टीईटी, फार्मासिस्ट, महिला व बाल विकास, एएनएम, जेएनएम, वनसंरक्षक, टेट, तलाठी, एलएसओ, सीडीपीओ, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एमपीडब्ल्यू, जलसंधारण व मृदा संधारण, एफडीए इत्यादींसारख्या अनेक पदांचा काय असणार तर समावेश असणार आहे। यापैकी तुमची जी काय असणारी मनोपूर्तीची बॅच असणार आहे, कोणतीही बॅच फक्त आणि फक्त तुम्ही या ठिकाणी 999 रुपयांमध्ये काय करू शकताय तर परचेस करू शकताय। यामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देणार आहे, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद असणार जो वेळोवेळी योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतो। तसेच या ठिकाणी काय केलं जातं तर जुने क्वेश्चन्स पेपर विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातात। ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स आहे याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सरळपणे काय केल्या जातात तर प्रोव्हाइड केल्या जातात। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लगेचच तुमची जी काय असणारी क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्ही बॅच या ठिकाणी काय करू शकताय तर परचेस करू शकताय। बघा जे काय असणार लॅब टेक्निशियन्स म्हणजेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी कोणत्या प्रकारची पुस्तके वगैरे वापरायची आहेत याबद्दलची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये जे काही सांगितलं जाणारं वैद्यकीय शिक्षण असणार आहे, त्याचबरोबर DMER महाराष्ट्र अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल म्हणजेच लॅब टेक्निशियन्स आणि प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट या पदांची पदभरती 2026 मध्ये आता येत्या काही महिन्यांमध्ये काय होईल तर सुरू होईल। यामध्ये विज्ञान शाखेतील पदवी, DMLT किंवा BSc पात्रता असणे आवश्यक सांगितले जाते। शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा बघा, शैक्षणिक पात्रता काय सांगितलं जातं प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही व्यक्ती भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स असेल, रसायनशास्त्र, केमिस्ट्री किंवा जीवशास्त्र म्हणजेच काय सांगितलं जातं बायोलॉजी या विषयासह विज्ञान पदवीतून काय असेल तर पास असावे आणि लॅब टेक्नॉलॉजी मधील पदविका DMLT किंवा पदवी BSc इन MLT मध्ये काय असावी परिपूर्ण कोर्स केलेली असावी। प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षा ही विज्ञान विषयासहित उत्तीर्ण किंवा संबंधित प्रमाणपत्र त्याच्याकडचं कोर्सेसचा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा किमान वयोमर्यादा 18 वर्षे ते कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि इतर मागासवर्गीयांना किती असणार तर 5 वर्षांची सवलत देऊन 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। लॅब टेक्निशियन्स ही जी काय असणारी पदभरती केली जाणार आहे याच्यामध्ये अभ्यासक्रम, महत्वाची पुस्तके ही काय असणार तर आपण पाहणार आहोत। ओके, आता पाठीमागील एका व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत यांचा सगळ्यांचा अभ्यास केला होता, परंतु या ठिकाणी आपल्याला काय बघायचे असणार तर पात्रता, परीक्षा पद्धत आणि त्याचबरोबर काय असणार आहे तर कोणती पुस्तकं वाचायची असणार आहे, जी की साधारणपणे 100 प्रश्नांची आणि 200 गुणांची काय असते तर परीक्षा असते। यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक असे 2 घटक असतात। तांत्रिक म्हणजे तुमच्या विषयाशी किंवा कोर्सेसच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात आणि अतांत्रिक ज्याच्यामध्ये काय असतं जसं की मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल म्हणजे GK GS वगैरे यांचा समावेश असतो। पुस्तकांची यादी बघा, तांत्रिक विषयासाठी टेक्निकल जे काही सेक्शन आहे याच्यासाठी टेक्स्टबुक ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी बाय प्रफुल्ल गोडकर। ओके, बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचं तुम्ही काय वापरू शकताय तर टेक्स्टबुक वापरू शकताय। कुणाचं? प्रफुल्ल गोडकर किंवा सतीश गुप्ता सरांचं DMLT याच्या अभ्यासासाठी हे सर्वोत्तम पुस्तक मानलं जातं। त्याच्यानंतर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 1, 2, 3
कानाई एल मुखर्जी ओके यांचं पुस्तक बेटर असणार आहे. त्याचबरोबर लॅब टेक्निशियन्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बँक याच्यासाठी तांत्रिक प्रश्नांच्या सरावासाठी बाजारात मिळणारे कोणतेही नामांकित एमसीक्यू चे पुस्तक तुम्ही या ठिकाणी यूज करू शकताय. विजय पद किंवा विजय परिपद जे काही पुस्तक आहे हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. बघा सामान्य विषय म्हणजे अतांत्रिक विषयांमध्ये बघा सुगम मराठी व्याकरण व लेखन मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे सर. इंग्लिश ग्रामर साठी बाळासाहेब शिंदे किंवा एम जे शेख सरांचं पुस्तक वापरू शकताय. सामान्य ज्ञान यामध्ये सह्याद्रीचा ठोकळा असेल म्हणजे ज्याला आपण तात्यांचा ठोकळा सह्याद्रीचा ठोकळा किंवा तात्यांचा ठोकळा म्हणजेच कोण आहेत बघा एकनाथ पाटील सरांचा ठोकळा वापरू शकताय. चालू घडामोडींसह परिक्रमा किंवा अभिनव प्रकाशनचं मासिक सुद्धा तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकताय. गणित व बुद्धिमत्ता याच्यामध्ये संपूर्ण गणित बुद्धिमत्तासाठी पंढरीनाथ राणी सर किंवा नितीन महाले सर यांचं सुद्धा बुक आपण या ठिकाणी वाचू शकतो किंवा रेफर करू शकतो. यामध्ये भरतीच्या परीक्षेची पद्धत बघा कशी सांगितली जाते तर लॅब टेक्निशियन्स यामध्ये भरती परीक्षेची पद्धत खालील प्रमाणे असते. महाराष्ट्रात ही परीक्षा साधारणपणे TCS किंवा IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. विषय निहाय गुण विभागणी. त्याचबरोबर तांत्रिक विषय 40 प्रश्न असतात बघा. तांत्रिक विषयावरती किती प्रश्न आहेत तर 40 प्रश्न आहेत आणि किती गुण असणार आहेत 80 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत या ठिकाणी. आणि त्याचबरोबर हे प्रश्न फक्त इंग्रजी भाषेतच असतात आणि DMLT अभ्यासक्रमावरती काय असतात तर आधारित असतात. बघा टेक्निकलचे जे काही सगळे क्वेश्चन असणार 40 क्वेश्चन हे फक्त इंग्रजी भाषेतूनच काय असणार अवेलेबल असणार जे DMLT कोर्स आणि अभ्यासक्रमावरती आधारलेले असतात ज्याच्यामध्ये 40 प्रश्न आणि 80 गुण असणार आहेत. तर अतांत्रिक जो काही भाग असणार आहे या अतांत्रिक मध्ये बघा मराठी व्याकरण 15 प्रश्न असणार तर 30 गुणांच्यासाठी, इंग्रजी व्याकरण 15 गुण 30 गुणांच्यासाठी, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणांच्यासाठी, बुद्धिमत्ता आणि गणित 15 प्रश्न 30 गुणांच्यासाठी असे जवळपास 60 प्रश्न असणार आहेत. आणि एकूण किती असणार आहेत तर लक्षात ठेवायचं 120 गुणांच्यासाठी असणार आहेत. हा कोणता असणार आहे अतांत्रिक साठी असणार आहे. आणि तांत्रिक जे काय असणार आहे ह्या तांत्रिक मध्ये लक्षात ठेवायचंय तांत्रिक मध्ये किती असणार आहेत तर 40 प्रश्न असणार आहेत ज्याच्यासाठी किती गुण असणार तर 80 गुण असणार आहेत. ओके आता लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मराठीच्या साठी मराठी भाषा असणार आहेत, इंग्रजी ग्रामर साठी इंग्रजी भाषा असणार आहेत, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये काय केले जाणार आहेत तर असणार आहेत क्वेश्चन्स. परीक्षा पद्धत परीक्षेचं जे काही माध्यम असणार आहे हे परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. प्रश्नांचे स्वरूप सर्व प्रश्न हे बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रकारातील असणार आहेत म्हणजेच एका प्रश्नाला 4 पर्याय या स्वरूपाचे असतात. एकूण प्रश्न आणि गुण यामध्ये पेपर मध्ये एकूण 100 प्रश्न असतात तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे एकूण 200 गुणांची पद्धत या ठिकाणी परीक्षा असणार आहे. कालावधी पेपर सोडवण्यासाठी एकूण 2 तास म्हणजे जवळपास 120 मिनिटांचा अवधी या ठिकाणी असणार आहे. ओके कालावधी पेपर सोडवण्यासाठी 2 तास 120 मिनिटांचा कालावधी असणार. नकारात्मक गुण सिस्टीम या ठिकाणी नकारात्मक गुण पद्धती असणार नाही म्हणजेच चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही मार्क वजा केले जाणार नाही. पात्रता निकष गुणवत्ता यादीतील स्थान मिळवण्यासाठी उमेदवाराला परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे काय असणार तर अनिवार्य असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला पुस्तक यादी सुद्धा समजली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर व्हॅलिड जी काय असणार बघा खासियत जी काय ऑफर आहे ही ऑफर ठराविक काही कालावधीसाठी व्हॅलिड असणार तर लवकरात लवकर तुमची जी काय बॅच आहे ही बॅच मनपसंत करून काय करायची असणार तर लवकर इनरोल करायची असणार आहे. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.